मी प्रमोद कोटांगले गेली 15 वर्ष झालेत मी सर संस्थेमध्ये काम करतो आहे। फील्डमध्ये असताना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी काम केलेलं आहे। त्याचं जसं व्यसनमुक्ती याचं काम आहे, बचत गटासोबत काम केलेलं आहे, महिलांसोबत काम केलेलं आहे, शाळा तंबाखू मुक्तीचा कार्यक्रमात मी सहभाग घेतलेला आहे। तर आता सध्या मानसिक आरोग्याबद्दल मी काम करतो आहे। तर गावामध्ये असं लक्षात आलं की मानसिक आजाराबद्दल लोकांमध्ये माहितीचा खूप अभाव आहे। लोकांना मानसिक आजार म्हणजे काय तर फक्त बडबड करणे, पागल सारखं करणे, शिव्या देणे, तर यालाच मानसिक आजार असं समजतात। गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर आपला गडचिरोली जिल्हा हे जवळपास 400 किलोमीटरमध्ये असं पसरलेला आहे। त्यात मानसिक आजाराबद्दल बोलायचं झालं तर मानसिक आरोग्य तज्ञ फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये एकच आहेत। मानसिक आजाराची स्थिती बघता आपल्या जिल्ह्यामध्ये तर आदिवासी समाजामध्ये खूपच गंभीर अशी स्थिती आहे। लोकांना माहितीचा अभाव आहे, माहिती नाही ती कसं व्यक्त करायचं, कसं सांगायचं, आणि या आजाराबद्दल समाजामध्ये अशी खूप काही चर्चा होत नाही। आजार आहे, त्रास सहन करतात, पण लोकांसमोर व्यक्त करता येत नाही, ते कसं बोलायचं ते कळत नाही। आणि जिल्ह्याची परिस्थिती पाहता उपचार पण फार कमी प्रमाणात होत आहे। उपचाराला कुठं जायचं, काय जायचं ते पण माहीत नाही, कुणाकडे उपचार होतं। आपल्या गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या 2011 नुसार 11,72,000 आहे। तर या एवढ्या लोकसंख्येसाठी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त एकच असं मानसिक रोग तज्ञ डॉक्टर आहेत। लोकांना उपचाराची तर आवश्यकता आहे, गरज आहे, पण ते त्यांना कुठं उपचार घ्यायचं हे सुद्धा माहीत नाही आहे। तर आम्ही गावागावामध्ये जाऊन यासाठी कसं उपचार देता येईल हे पण आपण केलेलं आहे। तर याच्यासाठी आम्ही सर्वप्रथम कसं पेशंट शोधायचं, काय करायचं, याच्यासाठी आम्ही गाव निवडायचे, गावात जायचं, स्क्रीनिंग केलं, फॉर्म तयार केलं, मग लोकांसोबत गावात जाऊन भेटलो, चर्चा केली, आजाराबद्दल माहिती दिली। वेगवेगळ्या माहितीच्या द्वारे त्याच्यामुळे आर्थिक काही नुकसान होतं, वैयक्तिक काही नुकसान होतं, कौटुंबिक काही नुकसान होतं, आणि मानसिक आजाराला उपचार शक्य आहे। उपचार जर घेतलं तर ते आपल्याला आपण चांगला राहू शकतो, स्वतः दुरुस्त होऊ शकतो। तर मानसिक आजारासाठी उपचार आहे, पण ते उपचार कुठं मिळतं हे लोकांना माहीत नसल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष गावागावामध्ये जातो, गावाची निवड करतो, पेशंटला बघतो, त्यांच्यासोबत बोलतो। एक छोटंसं फॉर्म आम्ही तयार केलं होतं स्क्रीनिंगसाठी। त्या स्क्रीनिंगमधून आम्हाला असं कळलं का लोकांना बराच त्रास आहे। तर त्या त्रासासाठी मग आम्ही गावात जातो, उपचार करतो, पेशंटला मेडिसिन देतो, समुपदेशन करतो। तर त्या पेशंटमध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या दिसत आहेत। फॉलोअप दरम्यान आम्ही जेव्हा जातो त्यांच्याकडे तर सुधारणा झालेल्या दिसतात। तर अशा प्रकारे आमचा कार्यक्रम सुरू आहे। आमच्या कार्यक्रमाला डोनेट करण्यासाठी बायोमधील लिंकवर क्लिक करा व आमच्या सरच्या वेबसाईटवर अधिक माहितीसाठी भेट द्या। धन्यवाद।